कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, अ सिग्नेचर ऑफ लव्ह, भाग 36. मागील भागात. सुजा, टेल मी रिझन वाय वाय यू आर गोईंग. तो मागे फिरून तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. बेबी, मी कुठे म्हणते डील साईल करणार नाही. पण सुजा आता मुद्द्याला आली होती. पण काय बेबी, तुला कसं समजत नाही मला काय पाहिजे ते. असं बोलून सुजा आता त्याच्या जवळ गेली आणि तिने तिचं लांबलचक बोट त्याच्या हाताच्या दंडावरून त्याच्या गालावर फिरवत होती. तिच्या अंगावर मारलेल्या परफ्यूमने तिच्या अंगाचा फ्रेग्रन्स त्याच्या नाकात जाऊन तो तिच्याकडे अट्रॅक्ट होत होता. आता पुढे. व्हॉट नॉनसेन्स सुजा, हा कसला मूर्खपणा आहे सुजा. त्याने सुजाचा हात एका हाताने रागात झिडकारून लावला आणि आपल्या सौंदर्यावर कमालीचा घमेंड असणाऱ्या सुजाला त्याच्यासमोर अपमानित झाल्यासारखं वाटलं. रयतने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात मात्र आता त्याच्याविषयी प्रचंड राग दिसत होता. पण त्याला तिचं असं वागणं अजिबात पटलं नव्हतं. तिच्या स्पर्शाने त्याच्या कामवासना जागृत व्हायच्या ऐवजी तिला तिचा स्पर्श खूप किळसवाना वाटत होता. काहीतरी चुकीचं विपरीत होत आहे अशी भावना त्याच्या मनात येत होती. तो अस्वस्थ फील करत होता. पैशासोबत सुजा आणखी कशाची डिमांड करत होती हे त्याच्या लक्षात आलं होतं. व्हॉट आर यू डुईंग रयत, तुला माहीत आहे ना मी कोण आहे ते. अरे, माझ्यासारखं सुंदर शरीर तू वाटेल तेवढे पैसे देऊन सुद्धा कमावणार नाहीस. सुजा त्याच्यापासून थोडंसं अंतर सोडून उभी राहिली. तुला मी अगोदर सांगितलं आहे, अशा गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ नाही. वेळ नाही? हे काय बोलतोस तू, समजते का तुला? अरे, जिच्यासाठी लोक भेटण्यासाठी तरसतात ती आज तुझ्यासमोर आपलं सर्वस्व बहाल करायला तयार उभी आहे आणि तू बोलतोस की वेळ नाही. त्याने दिलेल्या नकारामुळे ती आता चांगलीच तापली होती. मागेही एक वेळेस तिने त्याच्याशी फिजिकल व्हायचा प्रयत्न केला होता, पण त्याने त्यावेळेसही तिला काहीतरी कामाचा बहाणा करून टाळलं होतं. तो तिला फक्त कंपनीची मॉडेल म्हणूनच ट्रीट करत होता. बाकी त्याच्या मनात तिला पाहून अजून कसलीच प्रेम भावना जागृत झाली नव्हती. सुजाला त्याच्याशी फिजिकल होऊन भावनिक अटॅचमेंट वाढवायची होती. एकदा का तो तिच्याकडे फिजिकली आणि मेंटली कनेक्ट झाला की मग त्याचा यूज करून मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, लोक गोंडांडळे कंपनीला ओळखायचे. त्याच्यासोबत काम करायला सुरुवात केल्यावरच तिची ग्रोथ वाढली होती. त्यामुळे तिला त्याची साथ सोडायची नव्हती. जेव्हा जेव्हा ती त्याच्याशी फिजिकल व्हायचा प्रयत्न करायची तेव्हा तेव्हा तो तिला इग्नोर करायचा. त्यात तो हँडसम, त्यामुळे ती मात्र त्याच्याकडे लगेच अट्रॅक्ट व्हायची. आजही तिला तेच करायचं होतं. मॉडेलिंग नाकारून ऑस्ट्रेलियाला जाते असं रयतला सांगायचं, मग तो तिला भेटायला नक्की येणार हे तिला माहीत होतं. एकदा का तो भेटला की आपल्या मोहजाळेतून त्याला सुटू द्यायचं नाही हे तिच्या बुद्धीला पटलं असलं तरी रयतने तिला सरळ सरळ झिडकारलं होतं. हे पाहून तिचा पारा चांगलाच चढला होता. हो, नाही वेळ मला. तुझ्यासारख्या थर्ड क्लास मुलीमध्ये मला कसलाही इंटरेस्ट नाही. मी फक्त तुला एक मॉडेल म्हणून ओळखतो. त्यासाठी पाहिजे ती रक्कम मी तुला दरवेळी देत आलेलो आहे. तो त्याच्या भारदस्त आवाजात बोलला आणि त्याला तिच्यात इंटरेस्ट नाही हे त्याच्या तोंडून ऐकल्यामुळे ती आणखीनच क्रोधित झाली. ठीक आहे, तुला फिजिकल व्हायचं नाही तर मला देखील ही डील साईन करायची नाही. सुजाने त्याला धमकी दिली आणि जाण्यासाठी मागे वळली. तोच त्याने तिचा उजवा हात घट्ट पकडून तिला जोरात ओढलं आणि दुसऱ्या क्षणी त्याने तिला भिंतीवर एका हाताने प्रेस केलं. धमकी देतेस मला? तुला काय वाटलं डीलसाठी मी तुझ्या मागे मागे करेल? तुझ्याशी हतबल होऊन फिजिकल होईल? तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखतो. तुझ्यासारखी 1000 मॉडेल माझ्यासमोर होत्या, पण मी तुला निवडलं याचा अर्थ असा नव्हता की मला तुझ्यात इंटरेस्ट होता. तू त्यावेळी बिगिनर होतीस. एखाद्याचं करिअर आपल्यामुळे घडलं तर माझ्या कंपनीचं काय नुकसान होईल म्हणून मी तुला सिलेक्ट केलं आणि तू मला ब्लॅकमेल करतेस. तो आता चांगलाच तापला होता. पण त्याने स्वतःला सावरलं. तिला प्रचंड वेदना जाणवत होती. त्याचा पूर्ण भार तिच्या अंगावर पडल्यामुळे तिला आता श्वास घ्यायला त्रास होत होता. पण त्याला तिच्यावर अजिबात दया येत नव्हती आणि आता त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. आऊट, गरज नाही मला तुझ्या मॉडेलिंगची, तो बोलला आणि त्याने सुजाला लॉस बाहेर हाकलून दिलं. त्याच्या इतकुशा टचने देखील सुजा त्या रूमच्या दरवाजाबाहेर उपडी पडली.
त्यानंतर तो तिच्या समोरून घरी जाण्यासाठी निघून गेला. जाताना त्याने एक नजर करून तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. आजूबाजूला जाणारे सर्व लोक सुजाला पाहत होते. त्यातील काही तिला ओळखत सुद्धा होते. प्रयत्न केलेल्या अपमानाचा तिला आता खूप राग आला होता. मी याचा बदला नक्कीच घेईन रयत, ती मनाशीच बोलली आणि कशीबशी सावरून जागेवरून उठली आणि तिची खाली पडलेली पर्स पुन्हा गळ्यात अडकवून निघून गेली. रयत त्या दिवशी घरी न जाता त्याच्या पुण्यात असलेल्या फार्म हाऊसवर गेला. त्याने फोन करून सुजाबद्दल जॉनला कळवलं होतं, म्हणून जॉन सुद्धा फार्म हाऊसवर गेला होता. जेव्हा जेव्हा रयत अनसिक्युअर फील करायचा, त्याला कधी टेन्शन आलं किंवा बिझनेसचा काही प्लॅनवर गॉसिप करायचं असेल, तर तो तेव्हा या फार्म हाऊसवर येई. आजही त्याला सुजाने जास्त टेन्शन दिलं होतं. त्याची डील शो तोंडावर आली होती. बॉस, तुम्ही इथे? जॉनला आता त्याची काळजी वाटत होती. तो इथे आला आहे म्हणजे नक्कीच तो रागात आहे याची कल्पना त्याला होतीच. थोडा वेळ तो तसाच तेथील खिडकीजवळ उभा होता. बॉस, काय झालं? सुजा मॅम डील साईन करण्यासाठी तुम्ही समजावलं का? त्याचा राग शांत झाला याचा अंदाज घेऊन जॉनने त्याला विचारलं. आय डोंट नीड ऑफ दॅट टाईप गर्ल. मला त्या टाईपची मुलगी मॉडेल म्हणून नकोय. रयतने मागे वळून त्याला खडसावलं. तिचं नाव देखील ऐकून घ्यायची त्याची तयारी नव्हती, एवढा तो तिच्यावर चिडला होता. बॉस, सुजा मॅम तुम्हाला काय बोलल्या ते मला माहीत नाही, पण आता फॅशन शो तोंडावर आहे. जॉनला होणाऱ्या नुकसानीची जाणीव होती. त्यात सुजाने ऐनवेळी तोंडावर तमाशा मारल्यामुळे एवढ्या कमी वेळात दुसरी मॉडेल पण ॲडजस्ट करणं शक्य नव्हतं. आय नो जॉन, आणि तू आजच इनफॅक्ट आत्तापासूनच दुसरे मॉडेल शोधतो आहेस. आणि अजून एक, मला सुजापेक्षा जबरदस्त मॉडेल माझ्या क्लॉथ प्रेझेंटेशन शोसाठी हवी आहे. रयतने जॉनला बजावलं आणि बिचाऱ्या जॉनचा जीव घशात अडकला. सुजाच एक होती जी आतापर्यंत टॉप 1ची मॉडेल होती. तिच्यापेक्षा जबरदस्त मॉडेल आता तरी शोधणं त्याच्यासाठी कठीण होतं. येस बॉस, पण एवढ्या कमी वेळेमध्ये दुसरी मॉडेल? जॉन त्याला भेतभेतच बोलला. डबल रक्कम दे, पण मॉडेल मी सांगितल्याप्रमाणेच पाहिजे. येत्या सॅटर्डेला क्रॉथ प्रेझेंटेशन होईल. त्यानंतर शोसाठी किमान 8 दिवस तरी मिळतीलच. त्याच्या प्रत्येक शब्दावर जोर होता आणि तो एवढ्या लवकर हार मानणार नाही हे जॉनला माहीत होतं. येस बॉस, जॉन अदबीने बोलला. उद्यापासून कामाला लागा. इनफॅक्ट आत्तापासून लागलं पाहिजे. आपल्याकडे वेळ कमी आहे. रयतने सर्व प्रोसेस जॉनला समजावून सांगितली. मनातील सर्व प्लॅनिंग जॉनला सांगितल्यामुळे त्याचं बरंच टेन्शन कमी झाल्यासारखं त्याला वाटत होतं. बॉस, तुम्ही दिवसभर इथेच आहात. इनफॅक्ट स्ट्रेसमुळे तुम्ही काही खाल्लं पण नाही. मी तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था करतो. तुम्हाला भूक लागली असेल, जॉन काळजीने म्हणाला. नो नीड. तसंही आपल्याला आता निघायला हवं. रात्र खूप झाली आहे, तो बोलला आणि बॉसचं लग्न झालंय जॉनच्या लक्षात आलं. त्याला आणि त्याच्या कॉन्ट्रॅक्टविषयी माहीत नव्हतं. त्याने त्या दोघांना मंदिरात लग्नाच्या पोशाखात पाहिलं होतं आणि तो त्यालाच लग्न समजून बसला होता. जॉनलाही आता भूक लागली होती, त्यामुळे तोही लवकर घरी जायला निघाला. येस बॉस, जॉन ड्रायव्हिंग सीटवर बसून ड्राईव्ह करत होता आणि रयत त्याच्या शेजारील सीटवर आरामात रेलून बसला होता. बॉस, एक विचारू का? जॉनने गाडी चालवत असताना रयतकडे मध्येच पाहत विचारलं. आता याला काय विचारायचं असेल? त्याने थोडे बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहिलं. विचार की, तो बोलला आणि पुन्हा समोर पाहून रेलून बसला. बॉस, तुम्ही सगळं काही माझ्याशी शेअर करता, मग त्या दिवशी तुमचं लग्न झालं. ही एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितली? जॉनने सहज विचारलं आणि त्याच्या प्रश्नावर त्याला काय उत्तर द्यावं समजेना. तिचं नाव ऐकून त्याचं काळीज पुन्हा धडधडू लागलं होतं. मंदिरातील त्या दिवशीचे सगळे मुवमेंट एका झटक्यात डोळ्यासमोरून गेले. नकळत आपलं लग्न झालं आहे या गोष्टीची तर त्याला केव्हाच भुरळ पडली होती. त्याने त्याच्या छातीवर हलक्या हाताने घासलं, पण धडधड वाढतच होती. तिचा चेहरा त्याच्या समोर आला. तिचं नाव ऐकून मनात एक हुरहुर लागली होती. जॉनला काय उत्तर देणार होता तो? त्याचं शांत राहणं पाहून जॉन पुन्हा बोलला नाही. एव्हाना जॉनने गाडी रयतच्या सोसायटीमध्ये पार्किंगला लावली आणि तो निघून गेला. रयत ईशाच्या विचारातच त्याच्याकडील कीने डोअर अनलॉक करून घरात आला. त्याने हळूच घरात सगळीकडे ईशाला डोकावून पाहिलं, पण ती त्याला घरात कुठेच दिसली नाही.
तर मग मैत्रिणींनो, कुठे गेली असेल ईशा? स्वतःच्या अपमानाचा बदला कसा घेईल सुजा? कमेंट करून नक्की कळवा आणि पुढचा भाग न चुकता तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.